दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। पर्यटनासाठी म्हणून फिरण्यासाठी म्हणून एक बस आहे, 2 बसेस आहेत। त्याचा वरचा टॉप नसतो आणि तुम्ही फक्त त्याच्यावर बसून तुम्ही बाहेर मुंबईचं दर्शन घेऊ शकता। मुंबई दर्शन बस, त्याचं रूपांतर आम्ही त्या विजयी यात्रेच्या मिरवणुकीच्या बसमध्ये केलं होतं। पण केलं होतं मुंबईत आजही त्या बसेस अवेलेबल आहेत आणि त्याच्यातनच अति भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली होती। आज जेव्हा मला समजतंय तेव्हा मला कळतंय की त्या बसेसही गुजरातवरनं येणार आहेत। आता कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्यालाच गुजरातमध्ये जावं लागेल। त्यामुळे मुंबई तर काय महाराष्ट्राच्या हातात राहील असं मला वाटत नाही। सगळंच जर तुम्ही अरे काय आमच्या बीएसटीच्या बसेस नाही आहेत का? आमचे मराठी ड्रायव्हर काय कमी आहेत का? त्यांना मुंबईतले रस्ते माहित नाहीत का? काय चालवलंय काय आमच्या? म्हणजे खरं तर हे सगळं आयोजन करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगायला होतं। बीसीसीआयनी एमसीएला विश्वासातच घेतलेलं नाही। एमसीएला पास दिला 1000 रा। माझ्या खिशात पासेस असतील किंवा माझ्या माणसाकडे पासेस असतील, 20-20 पासेस दिलेत आम्हाला वाटा, मी तर वाटणार आहे। पण एमसीएचा रोलच नाही। जेव्हा पाकिस्तान मधला हरवून आपण आलो होतो तेव्हा एव्हरीथिंग वॉज ऑर्गनाइज्ड बाय बीसीसीआय अँड एमसीए टुगेदर। Responsibilities were given to us by Mr. Pawar, calling from the land where we had won. कि हे तुम्हाला करायचं आहे, and we did it successfully. Hardly anybody in Mumbai knows the route. Now they are struggling, sending tweets. Police are also involved in it. कि चुना मिरवणुकीतनं जाणार आहे, मिरवणुकीतनं जाणार आहे, मिरवणुकीतनं जाणार आहे। क्वाईट शॉकिंग। त्याला पण गुजरात पोलिसने आणले म्हणजे निशम मिळवलं। गुजरातचा सीपी, गुजरातचा डीसीपी, गुजरातचा हा, गुजरातचा तो। महाराष्ट्राची ओळखच पुसण्याचं काम सुरू झालंय। उद्या फॉरेनचे टीव्ही चॅनल जेव्हा दाखवतील तेव्हा बस काय दाखवणार? जे ही काय बरोड्यामध्ये मिरवणूक आहे की अहमदाबाद मध्ये मिरवणूक आहे? मुंबईत आहे ना, माझ्या मराठी माणसाच्या मुंबईमध्ये त्याला एमएचच दिसलं पाहिजे, MH01। या सगळ्याचं फार वाईट वाटतं बाबा। मराठी माणसाची ओळख पुसू नका हो। मराठी माणसाची क्रिकेट ही पंढरी आहे। या मुंबईतनं सर्वात जास्त क्रिकेटपटू गेलेत। आता सुद्धाचा जो कॅप्टन आहे तो पहिले डोंबिवलीत राहायचा, आता बोरिवलीत राहतो आणि आता कुठेतरी त्यांनी कोट्यावधी रुपयाचा फ्लॅट घेतलाय। पण अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला रोहित शर्मा 17 वर्षांनंतर आपण जिंकतोय, ह्याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे। पण ती बस बघितल्यानंतर मात्र मला डोळे झाकावेसे वाटते। मला माहित नाही बस मिळत नाही की एमएच हे नावच आता खुपायला लागले। महाराष्ट्र म्हटलं की चुकतंय आणि आम्हाला दुखतंय। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।